रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती महापौर शर्मिला पिंपळकर यांचा कोपरी विभागातील सखल भागांचा पाहणी दौरा संपन्न झाला। अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश यावेळी देण्यात आले। ठाणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवरती ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कोपरी विभागातील सखल भागांची प्रत्यक्ष पाहणी केली। मुसळधार पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। कोपरी विभागातील 12 बंगला परिसरात मोठ्या प्रमाणावरती वाहतूक होत असते। या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले। महापौरांनी प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाण्याचा त्वरित निचरा करण्याचे आदेश दिलेत। तसेच उघडे असलेले मॅनहोल तातडीने झाकण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या। यानंतर त्यांनी कोपरीतील शंकर मंदिरासमोरील रस्त्याची पाहणी केली। मुसळधार पावसामुळे अनेक चेंबर ओव्हरफ्लो झाल्याचे आढळून आले, त्यामुळे चेंबर त्वरित स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। पाहणी दरम्यान झाडांच्या छाटणीनंतर रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या फांद्याही त्यांच्या निदर्शनास आल्या, त्या तातडीने हटवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। तसेच विकास कामादरम्यान संपूर्ण फुटपाथ पत्र्यांनी बंद करण्यात आल्यामुळे पादचारी विशेषतः शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। फुटपाथ तातडीने मोकळा करून सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत। महापौरांनी ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बोगद्यालाही भेट देऊन पाहणी केली। भरतीच्या काळात त्या बोगद्यात पाणी साचण्याची समस्या कायम असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती सर्व उपाययोजना तात्काळ राबवाव्यात असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केले आहे। सतत 3 दिवस 4 दिवस पाऊस चालूच आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी ठाणे शहरामध्ये आपला पाहणी दौरा चालू आहे। आज कोपरी भागामध्ये पाहणी दौरा घेतलाय, कारण 12 बंगला या परिसरामध्ये आणि महादेव मंदिर आणि सिडको या ठिकाणी जे सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, त्यासाठी आपली सर्व अधिकारी टीम, सहाय्यक आयुक्त, आपले शिवसेने पक्षाचे सर्व महिला, आपले जयप्रकाश कोटवानी साहेब, आपण सर्वांसमेत आज हा दौरा घेतला आहे। एक झाड इथे पडलेलं आहे, एक बांधकाम चालू आहे सोसायटीच्या विकासकाने पूर्ण फुटपाथ जाम करून टाकला आहे आणि कुठलीही परमिशन न घेता आज त्याने हे सगळं करून टाकलंय। त्याची पाहणी दौरा आपण केलेला आहे। तसं कोपरीमध्ये बघायला गेलं तर कुठेच पाणी जास्त प्रमाणात भरत नाही आहे। जे उघडे चेंबर आहेत त्याची तपासणी केली, ज्याच्यावर झाकणं नाहीये ती बरोबर लावायला सांगितलेले आदेश दिलेले आहेत। आणि आज ठाणे शहरामध्ये जो काही किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही पावसाचा तुम्हाला भर दिसतोय, त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही आपल्या सतत संपर्कात आहे। आज खासदार नरेशजी मस्के साहेब हेही माझ्या बरोबर आपत्कालीनला भेट दिली आणि ठाणे शहरात जिथे जिथे सकल भाग आहे, पाणी भरत आहे, त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे, यंत्रणा व्यवस्थित चालू आहे की नाही हे व्यवस्थित बघितलं जात आहे। त्वरित त्याला सहाय्यक आयुक्तांना नोटीस द्यायला लावलेली आहे। हे जे झाडाचं सगळं पडलेलं आहे ते आज रात्रीपर्यंत सगळं क्लीन करायला आपण सांगितलेलं आहे।